सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप, दूध संघाचे पोपटराव गावडे, संभाजीराव होळकर, रोहित कोकरे, सचिन सातव, दत्तात्रय येळे, खरेदी विक्री संघाचे विक्रम भोसले, रणजित तावरे, प्रकाश तावरे, सुनील पवार, प्रमोद दुर्गुडे, भरत नाना खैरे, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, अंकुश रसाळ, अनिल जगताप, लक्ष्मण जगताप, सुनील भगत, सागर देवखाते, संदीप जगताप, दादासाहेब खोमणे, माझ्या जळगाव कडेपठार विकास सोसायटीचे उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी, विशेषतः चेअरमन रमेश चव्हाण, व्हाईस चेअरमन रतनभाई पोनकुले, मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि विकास सोसायटीचे संचालक गोरखंड चौलंग, त्यांची सर्व कमिटी, गावाचे सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीतच आपण मला बरेच दिवस वेगवेगळ्या गावातली लोक बोलवत असतात. काही गावात सुधारणा झालेल्या आहेत. मगाशी गावामध्ये करोड रुपयाची विकास कामं करण्याचा प्रयत्न आपण केला. दोन्ही बाजूनी तक्रारी येतात. काही जण म्हणतात की दादा दर्जेदार कामं होत नाहीत. आता तरी मी हे स्वतः डोळ्यांनी काम बघितलं, हे तर काम मला दर्जेदार दिसलं. मी फार बारकाईनं काम बघणारा माणूस आहे, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं जय हनुमान रोकडोबाप इथलंही मंदिर आणि तिथलं असणारा तुमचा सभामंडप तोही चांगला क्वालिटीचा आहे. आपलं ऑफिस पण जवळपास 3 गाळे त्याच्यामध्ये काढलेले आहेत. एक तुम्हाला औषधाच्या करता पाहिजे, एक स्वस्त धान्य दुकानाच्या करता पाहिजे, वर सचिव, आमचे क्लार्क, नंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन, नंतर पंच कमिटी ह्यांना बसायला व्यवस्थितपणे जागा वगैरे केलेली आहे. जी काही जागा मिळाली त्या जागेमध्ये अतिशय चांगलं जळगाव कडेपठारच्या वैभवामध्ये भर घालणारी अशी वास्तू आपण सगळ्यांनी उभी केली. त्याबद्दल मी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सगळ्या पंच कमिटीचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि विशेषतः त्यांनी ओन फंडातनं केलेली. बऱ्याचदा अशा प्रकारच्या इमारती करत असताना कर्ज काढलं जातं, परंतु तशा प्रकारे कोणतंही कर्ज काढलं गेलं नाही अशा प्रकारची माहिती मला देण्यात आलेली आहे. आणि ह्या प्रकारचं काम इथं उभं राहिलं आहे. इतर पण करोडो रुपयाची कामं झालेली आहेत, पुलाच्या संदर्भातली कामं झालीत. पण यदा कदाचित कुठली खराब कामं झालेली असतील तर मी आत्ताच सीओला सूचना एकाला द्यायला सांगितलेल्या आहेत की बाबा त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या आणि जर तथ्य असेल तर कारवाई करा, तथ्य नसेल तर सोडून द्या. आज आपल्या संस्थेची आर्थिक प्रगती स्थिती ही अतिशय चांगली आहे. 1,62,000 रुपये नफा आहे. NPA मात्र आहे 24,13,061 NPAची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि संस्थेची उलाढाल साधारण 5,47,05,751 रुपये अशा प्रकारची आहे. 2400 स्क्वेअर फीटचं बांधकाम 2 मजल्याचं तुम्ही केलेलं आहे. जवळपास 34,80,000 रुपये तुम्ही खर्च केला आहे. आणि फर्निचर पण चांगलं केलं. मी बघितलं फर्निचर आणि तुमचं इलेक्ट्रिकचं सगळं काम, त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळं चांगलं, कॉन्ट्रॅक्टर संजय जमदार यांनी चांगलं काम केलं, नितीन रडव यांनी चांगलं काम केलं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. स्वस्त धान्य दुकान पण तुमच्याकडं आहे, त्याच्यामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर पण तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. सौर ऊर्जा सोलरची पण व्यवस्था तुम्ही करणार आहे अशा पद्धतीनं तिथं सांगितलेलं आहे. आणि गावची विकास सोसायटी चांगली असली पाहिजे, कारण ती गावची आर्थिक नाडी असती. आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा प्रयत्न करतो. जेवढं काही राज्य सरकारला करता येईल, सहकार विभागाला करता येईल, आम्हाला करता येईल ते आम्ही त्या बाबतीमध्ये करत असतो. आत्ता एकंदरीतच ह्या ग्रामीण भागाचा विशेषतः पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेकदा अनेक कामं आपण केली, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये अजून 100% यश आलेलं नाही आहे. आज आता इथं गावचे सरपंच आहेत अशोकराव, त्याच्यामध्ये माजी सरपंच रामचंद्रजी सरपंच आहेत, चंद्रकांतजी आहेत, बाकीचे अनेक सदस्य आहेत, सगळी मंडळी वडीलधारी आहेत, शशिकलाताई वाबळे आहेत, बरीच जण इथं त्या ठिकाणी आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं की एकंदरीत आम्ही जी काही ह्या भागाच्या करता योजना करतोय, मी एक नीरा करा उपसा सिंचन योजना ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये बारामती तालुक्यातली जिरायत भागातली बहुतेक सगळी गावं कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या प्रकल्प अहवालानुसार 2 TMC पाणी इथं आणण्याचं जिरायत भागात प्रयोजन आहे। त्याच्यातलं 1 TMC पाणी आम्ही 30 दिवसात देणार आणि बाकीचं पाणी 30 दिवसात ते पाणी देऊन इथली सगळी विहिरी तलाव काय पाझर तलाव सगळे फुल भरून देणार। ते झाल्यावर राहिलेल्या 11 महिन्यात मात्र 1 TMC पाण्याचं नियोजन हे देण्यात आलेले 7.5 फुटीची पाईपलाईन आहे आणि जवळपास 2 टप्प्यामध्ये एकदा 2000 हॉर्सपॉवरचे 12 पंप आहेत आणि एकदा 2150 हॉर्सपॉवरचे 7 पंप आहेत। काही पंप स्पेअरला म्हणून आपण देतोय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या योजनेचा खर्च 1025 कोटी रुपये आहे। तुम्ही म्हणाल राव दादा हे कसं काय करणार? तुम्हाला मी सांगतो, आता तुमचं गाव आहे, तुमच्या गावामध्ये एकंदरीत किती पैसे त्या ठिकाणी आले आजपर्यंत 5 वर्षात? किती कोटी आले रे इथं? 25 कोटी। 25 कोटी कशाला म्हणतात? आपल्या इथं 117 गावं आहेत आणि ह्या गावाला आले। बारामतीला तर मोठं शहर आहे, जवळपास लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे। माझं नगरपंचायत माळेगाव मोठं आहे, तिथं 25,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे। त्याच्यावर त्या प्रमाणात तिथं पण निधी दिला। बारामतीत तुम्ही बघितलंय फिरत असताना, जरी करोना होता तरी अनेक कॅनॉलवर आपण पूल केले। तुम्ही बघा किती कॅनॉलवर पूल केले। अनेक नदीला इकडून तिकडं जाण्याच्या करता मला वाटतं अंजनगावचा पूल झाला, त्याच्यामध्ये तुमचा इथला पूल झाला। अशा प्रकारे अनेक प्रकारचे पूल हे देखील आपण त्या बाबतीमध्ये केलेले। आता 45,000 एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची ही योजना आहे आणि ह्या योजनेच्या मध्ये नाही ती ठीक आहे ना, तुम्ही वाचलेच ना। तर त्या प्रकारे मी यंदा जवळपास 5 वर्षात, 1 वर्ष करोनाचं गेलं, 1 वर्ष सत्तेवर नव्हतो, 3 वर्षात आपल्या बारामती तालुक्याला ह्या ना त्या प्रकारे जिरायत भाग, बागायती भाग, शहरी भाग, सगळा जो काही भाग आहे, रस्ते आणि सगळ्या प्रकारचा निधी, हॉस्पिटल, वैद्यकीय किंवा आयुर्वेदिक कॉलेज किंवा वेगवेगळ्या इमारती, बस स्थानकं वगैरे वगैरे अशा सगळा मिळून 8,000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी दिला। 8,000 कोटीपेक्षा। मला थोडासा ह्याला वेळ लागला कारण डुबल नंतर अधिकारी आले आणि डुबलला मी मागं लागून ही योजना त्या बाबतीमध्ये आपण करायला सांगितलेली आहे। आता घटस्थापनाचा आजचा पहिला दिवस आहे। आजपासून नवरात्राला सुरुवात होते। आजच्या घटस्थापनेच्या चांगल्या मुहूर्तावर आपण कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल चेअरमन आणि गावच्या सगळ्या प्रमुखांना, पंच कमिटीला मी धन्यवाद देतो। त्यामध्ये आम्ही कालच बैलपोळा झाला, आज मला अतिशय चांगल्या पद्धतीनं बैलगाडी दिलेली आहे। पूर्वी आपण सर्रास बैलगाडीतनं जाय करायचो, परंतु आता बैलगाडी पुढं लोकांना दाखवावी लागेल की अशी बैलगाडी असायची, अशी बैल असायची, असं ते ओढायचे, ह्याला व्यसन म्हणायचे, त्याला मोरकी म्हणायचे, असं सगळं सांगावं लागेल पुढच्या लोकांना। काही दुसा म्हणजे काय, चौसा म्हणजे काय, काही कळणार नाही, ते सांगावंच लागेल। आता देखील बैल गाडी चालवणारा जो काही शेतकरी दाखवला आहे त्याचा हसूड आहे डाव्या हातात आणि का आसरा आहे असं काहीतरी चुकीचं दाखवलं आहे। आपल्या हातात हसूड उजव्या हातात असतो, पाठीशी मारतो, तर ते जरा तुम्ही बघा ना, ती दाखवाय नाही, थोडंसं चुकलं, डाव्याचं उजवं झालं, उजव्याचं डावं झालं, गमतीचा भाग जाऊ द्या। परंतु सांगायचं तात्पर्य, आता तसल्या दांड्या, आपण भेंडीच्या दांड्या त्या पिळल्या तरी तुटायच्या नाही वगैरे वगैरे सगळं चालायचं। धावपट्टी पडल्यानंतर लोहारच्या इथं जाऊन तिथं ते लोहार ती धावपट्टी पुन्हा बसवायचं, हे सगळा काळ गेला, पण तो आजही आठवतो आहे। मग म्हणूनच म्हणतोय की त्याच्यात तरी एवढ्या चुका झाल्या। तर त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आज मी पहिल्यांदा हे सगळ्या शुभेच्छा देत असताना जळगाव कप येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं ह्या निमित्ताने जाहीर करतो।
आजपासून ही सुंदर देखणी सर्व सुविधायुक्त अशी इमारत माझ्या जळगावकडे पठार गावच्या सेवेमध्ये, माझ्या शेतकऱ्यांच्या, माझ्या सभासदांच्या, माझ्या पंच कमिटीच्या, माझ्या सचिवाच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू झालेली ही इमारत इथल्या नागरिकांच्या आणि सभासदांच्या विकासाचा एक केंद्रबिंदू व्हावा अशा प्रकारची भावना ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। आणि या इमारतींवर होणारा कारभार हा देखील एक विकासाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान अशा पद्धतीचा कारभार असला पाहिजे असाही विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो। त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न पण मिळवण्याचा तुमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। एक व्यावसायिक संकुल म्हणूनही या इमारतीचा वापर तुम्ही सगळेजण करणार आहे। आणि आज महिलांच्या दृष्टीनं महत्त्वाची दिवस आहे, कारण भारतीय संस्कृतीमध्ये आमच्या स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं। त्यांच्यामध्ये माया असती, त्यांच्यात ममता असती, त्यांच्यात प्रेम असतं, वात्सल्य असतं, करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली किंवा महादुर्गेची देखील रूपात स्त्री शक्तीचं दर्शन आपण त्या ठिकाणी घडलेलं पाहिलेलं आहे। राष्ट्र निर्मितीमध्ये देखील स्त्रियांचं योगदान फार मोलाचं झालेलं इतिहासामध्ये त्या प्रकारची नोंद आहे। मग त्याच्यामध्ये राजमाता मा जिजाऊ, त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई यांच्यासारख्या कितीतरी स्त्री शक्तीचा त्याग आणि पराक्रमातनं हा महाराष्ट्र त्या ठिकाणी घडलेला आहे। आणि या कर्तृत्वान स्त्री शक्तीला मी या निमित्तानं वंदन करतो। आपण आज सर्वांना घटस्थापनेच्या नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो। विश्वासाने आलेला इथला सभासद तितक्याच विश्वासाने परत गेला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी व्यक्त करतो। इथून पुढे देखील तुमच्या कामाला जो काही निधी लोकप्रतिनिधी या नात्याने मिळाला पाहिजे तो देण्याच्याकरता मी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे कार्यकर्ते केव्हाही तुमच्याकरता तयार राहू। तुम्ही पण आठवा, इथं आता चौलंग आहे, बाकीचे सगळे माझे सहकारी आहेत, की पूर्वीच्या काळामध्ये मिळणारा निधी आणि आताच्या काळामध्ये मला जे काही अनुभव आला आणि त्या अनुभवातनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये आर्थिक तिजोरी आली, शासनाचं अर्थ खातं आलं, त्याचा फार मोठा फायदा मी राज्यालाही करून देण्याचा प्रयत्न केला, माझ्या माऊलीला, माझ्या लाडक्या बहिणीलाही करून देण्याचा प्रयत्न केला। माझ्या माहितीप्रमाणे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पण 1,500 रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला आलेले आहेत। आलेत का पैसे? आज ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे त्यांचा येणारच नाही। 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनाच ते येईल। तुमच्यात आलेत का? हां, आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे आता 10 ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी देणार आहे। तेही म्हणजे पहिली दिली ती रक्षाबंधनाची ओवाळणी दिली, आता देतोय ती भाऊबीजेची ओवाळणी देतोय, कारण त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि फार मोठा धाडस 46,000 कोटी रुपयाचं आम्ही 2.5 कोटी महिला, एका महिलेच्या घरामध्ये 5 लोक धरली तरी जवळपास किंवा 4च धरा 10 कोटी लोकांशी संपर्क ह्या माझ्या लाडक्या बहीण योजनेतनं आम्ही, आणि त्याच्यात जातपात धर्म भेदभाव काही केला नाही, सगळ्या जाती धर्माला त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं। बाकीच्या नाही, पोलीस पाटलाला तर हे वाढवलं, मानधन कोतवालाला वाढवलं, त्याच्यामध्ये ग्रामसेवकाला वाढवलं, त्याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी वल्लीला वाढवलं, आशा वर्करला वाढवलं, होमगार्डला दुप्पट केलं, सरपंचाला दुप्पट केलं, उपसरपंचाला दुप्पट केलं, डायरेक्ट दुप्पटच केलं। त्याच्यावर पुढच्यावर निवडणुकीला हाय जोरात काय गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु हे सगळं देण्याचा प्रयत्न केला। मला बरेच जण म्हणायचे आता काय होणार नाही रे, आता थांब जरा, एवढे पैसे दिले तर दादा दादा दादा, लोकांना किंमतच नाही। आजपर्यंत जळगाव कडेपठारचं ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून तिथपासून कालच्या टर्मपर्यंत किती पैसे आले आणि या एका टर्ममध्ये किती पैसे आले तुम्हीच गावकऱ्यांनी काढा। काय होतंय, तुम्हाला त्याची किंमतच राहिलेली नाही। 25 कोट कशाला म्हणतात? आमदाराला 5 वर्षात 25 कोटी मिळतात। अंकुश 5 वर्षात प्रत्येक वर्षी मला 5 कोटी देतात, म्हणजे 5 × 5 = 25, एकट्या जळगावनीच 25 कोटी नेले।
बाकीच्यांनी काय करावं बघावं तुमच्याकडं, दिला का नाहीये, काय खरं आहे ते बोललंच पाहिजे ना. आता माझ्या 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर ह्यांनाही वीज माफी दिली. 44 लाख शेतकऱ्यांना त्यांचं लाईट बिल आम्ही भरतोय. मी यंदा 14-15 हजार कोटी रुपये तरतूद केली आणि महावितरणला दिली. तुम्ही म्हणाल कशावरून. आता संजय विश्वनाथ जगताप कुठे, इकडे ये. संजय जगताप, तुझी मोटर 3 हॉर्सपावरची आहे, बरोबर आहे. तुझं बिल जे काही या बघ दिलेलं होतं ते 9,915. इंग्लिश वाचता येतं, 9,915 तुझं बिल आयोगाच्या दरांचं देयक. महाराष्ट्र शासनातर्फे तुझी भरण्यात आलेली रक्कम 9,915. ग्राहकांनी भरावीची रक्कम जोरात सांग ना जरा. 0. हो का, 0 बिल तुमच्या 3 हॉर्सपावरच्या संजय विश्वनाथ जगताप, हा सूर्य हा जयत. त्याच्यानंतर हरिदास तामाणे, तुमची 3 हॉर्सपावर, तुमचं बिल त्यांच्यासारखं थकलेलं नव्हतं, त्यामुळं 6,630 बिल होतं. आम्ही ते बिल भरलं शासनाने, महाराष्ट्र शासनातर्फे. ग्राहकांनी भरावीची रक्कम किती आली सांगा जरा धरा. हे तुमचं शासन आहे, महायुतीच्या सरकारने केलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला घड्याळाकडे लक्ष ठेवायचं. त्यामध्ये हयूम इब्राहिम मुलानी 5 हॉर्सपावरची मोटर आहे, मुलानी आहेत का, त्या पठ्ठ्याचं तर 16,672 रुपये बिल होतं. काय मुलानी जी असू द्या ना, पण किती आहे 16,672. सरकारने किती भरले, 16,672. तुला किती भरायचे 0. 16,000 रुपये ह्याचे सरकारने आम्ही भरले. त्यानंतर रमेश मारुती वाबळे, गट नंबर 213 आलाय का रमेश मारुती वाबळे. नाही रे तुम्ही बसा, तुम्ही कशाला उठताय, असू द्या ना, पण त्यांना आता एवढं कशाला त्रास देत आहे. ते इथं आहेत, तुम्ही सगळे ओळखता वाबळ्यांना. त्यांचा गट नंबर 213 आहे, बारामती तालुका, बारामती रूरल. त्यांचं बिल होतं 10,090. किती 3 हॉर्सपावरचं बिल होतं 10,090. महाराष्ट्र शासनाने तुमचे भरले 10,090. तुमचं बिल 0 रुपये आज आम्ही तुमच्या ताब्यात देतो. मग कुठे आहे ते, नाही आलेत कुठे, इंग्लंडचं गेलं ना, दिलं नाही ना, पण त्याचं माझ्याकडची बिल संपली. हा एक श्रीमती पद्मावती विठ्ठल इंगळे, कोण कुणाच्या, तुमच्या मिसेस, त्यांची 3 हॉर्सपावरची मोटर, त्यांचं 9,915 रुपये बिल होतं. शासनाने 9,915 भरले. 0 बिलाचं तुमचं बिल. ह्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे हनुमंतला द्या जरा. अशा पद्धतीनं आपली कामं चाललीत. म्हणजे आम्ही आपल्या गावातलं दूध किती आहे जळगाव कडपठारचं, 2,500. 2,500 गुणिले 7, 25 7 250, बरोबर आहे. 17,500, 17,500. 17,500 रोज शासन आता 1 तारखेपासून तुम्हाला देणार आहे. तुमच्या दुधाचा दर दूध संघ किती देतोय 28 संघाचे. आणि शेतकऱ्याला माझ्या परवडत नाही म्हणून 1 तारखेपासून राज्य सरकारच्या वतीनं 7 रुपये अधिक 5 रुपये होते, तर 1 ऑक्टोबरला 7 रुपये केले, म्हणजे 35 रुपये दर तुम्हाला झाला. आपल्या बारामती तालुक्यामध्ये एकूण किती लाख लिटर दूध जातं चेअरमन, फक्त आपलं, बाकीचं अजून आहेच, ते जर सगळं धरलं तर 5 लाख. 7 5 35 लाख रुपये फक्त बारामती तालुक्यामध्ये
माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला, माझ्या माय माऊलीला, माझ्या बांधवाला परवडावं म्हणून हे सरकार खर्च करतं. हे सरकार तुमचं आहे. मागं जे डोक्यामध्ये खूळ घेतलेलं होतं आता काढून टाका. तुम्हाला या योजना झिरोची बिलं पुढेही पाहिजे असेल तर तुम्हाला घड्याळाला मतदान करावं लागेल. तुम्हाला माय माऊलींना बहिणीची योजना पुढं चालू राहायची असेल, गरीबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत पाहिजे असेल, 1,01,000 रुपये मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत तिला मिळून द्यायचे असतील, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या 3 गॅस सिलेंडर तुम्हाला फ्री आहेत वर्षाला, त्याचा फायदा तुम्हाला उठवायचा असेल तर तुम्हाला पुन्हा महायुतीचं सरकार आणावं लागेल. आज कुठलाही नाही वयश्री पुरुषोत्तमदा ती एवढी मोठी यादी आहे की विसरून जातील, म्हणून मी महत्त्वाच्या 5-6 योजना त्यांना सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. खूप योजना आहेत, त्याच्यामध्ये 12वी डिप्लोमा आणि डिग्री त्यांनाही 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये आम्ही वेतन देतो. त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घ्यावं म्हणून तेही आपण सुरू केलेलं आहे. जे काही आता पाडी आम्ही वाढवतोय, ही योजना आल्यानंतर आपल्याकडे निश्चितपणे ऊसाचं क्षेत्र वाढेल, फळबागा वाढतील. जे काही तुम्हाला करायचं ते त्या ठिकाणी तुम्ही करा. माझं ह्याचा हे कुठे आहे रे, इथल्या केटीवेअरचं कागद कुठे आहे? अरे कुठला सुरुवातीला ते निराकरा उपसा सिंचन योजनेचाच आहे. काय लावलंय मगापासून? नाही 100 काहीतरी कोटीचं मला माहिती आहे. हा मिळाला. कोल्हापूर टाईप बंधारा मी ते बॅरेजमध्ये रूपांतर करतोय. करा नदी 4,82,00,000, नेपतवळणचा 4,91,00,000, करावजचा बंधारा तो 4,71,00,000, गुणवडीचा बंधारा 3,57,00,000, फोंडवाड्याचा 3,74,00,000, जळगाव कडेपठारचा 4,87,00,000, जळगाव सुप्याचा 4,89,00,000, नंतर ते हे जे आहेत बाकीचे भोर पुरंदर ते 4,37,00,000, नंतर नीरा नदीचे काही आहेत ते मी सांगत नाही कारण ते तिकडच्या भागातले आहेत. कामेश्वर, होळ, मुरुम, निरावगत, सोनगाव संगम, जाम कुरवली म्हणजे त्या भागातले. त्याच्यानंतर माझ्या अंजनगावचा 8,85,00,000, बऱ्हाणपूरचा 7,83,00,000, फोंडवाडे जगताप वस्ती 2 आहेत फोंडवाड्याला तो 6,46,00,000, कराटीचा 7,39,00,000, कराटी हायस्कूलला एकमध्ये आम्ही केला तो 6,92,00,000 आणि माळवाडीचा 5,81,00,000. अशा पद्धतीनं हे बंधारे आपण करतोय. आणि माझ्या आंबीचा जगताप वस्तीचा 3,60,00,000, आंबी माळवाडीचा 3,60,00,000, बाबुर्डीचा ढोपरेमळा 3 कोटी, बाबुर्डीचा साळोबाडो 4 कोटी, मोरगावचा 5 कोटी, तरडोलीचा जवळपास 5 कोटी. ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत. अतिशय चांगलं. पूर्वी तुम्हाला त्या फळ्या काढायला बसवायला वेळ लागायचा, आता एका माणसानी त्या गेटवर होतील, खाली होईल, ती साखळीवर आहे आणि ते सोयीचं होईल. सुरुवाती जूनपासून आता कसं व्हायचं, ऑक्टोबरमध्ये फळ्या टाका आणि नंतर पाऊस नाही पडला की ती कोरडच राहायचं. आता तुम्हाला जूनमध्ये त्या गेट लावता येतील. पाऊस वर पडायला लागला तर एवढाच त्रास होईल की गावातल्या काही प्रमुखांनी जाऊन ते गेट वर करायचं, येणारं पाणी खालनं वाहून जाऊन द्यायचं आणि नंतर तुम्हाला आवाका आला की आता हे पाणी आपल्यात बसतंय त्यावेळेस ते गेट टाकायचं. इतकं सोपस्कर केलेलं आहे. ह्याच्यातून नदी सारखी भरलेली राहील पहिल्या पासवापासून. लक्षात ठेवा. मागं कसं व्हायचं, आलं तर जे जोरात यायचं की ते सगळं फोडूनच घेऊन जायचं, तसं आता होणार नाही. त्या पद्धतीनं आम्ही लक्ष घातलं आणि ते केलं आहे. पुरंदरचं पण आता काम, पुरंदरचं किती कोटी, 52 कोटीचं आहे काय? पुरंदर जानाई शिरसाईचं किती कोटीचं आहे? एक 52 कोटीचं आहे. जानाई शिरसाईचं मला आता आकडा माहीत नाही, तो आकडा काढून ठेव, मला
पुढं पण काराटे आणि सोप्याला सांगायचं आहे। या पद्धतीनं झालेलं आहे। त्याच्यामुळं ह्या निमित्तानं तुम्हाला भेटता आलं, त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचं माहिती पण देता आली आणि सरकार काय तुमच्याकरता करतंय, नुसतं बोलून नाही कृती करतंय, पैसे येत आहेत आणि त्याच्यातून एक समाधान माझ्या मायमाऊलीच्या चेहऱ्यावर, माझ्या त्या गरिबाच्या कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय। शेवटी हे सरकार तुमचं आहे आणि तुमच्याकरता हे सरकार ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु माझ्या बळीराजाला, माझ्या मायमाऊलीला, माझ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या गरिबाच्या मुलीला आणि माझा दूध उत्पादक शेतकऱ्याला अशा आणि वीज माफीच्या निमित्तानं जे पाणी उचलतात त्या माझ्या शेतकऱ्याला आणि ह्या योजनांच्या निमित्तानं खरोखरीच माझं जे एक स्वप्न आहे की माझा तालुक्याचा जिरायत हा शब्द मला काढून टाकायचा आहे, तो शब्द काढून टाकायला मदत होणार आहे। आणि ते पाणी एवढं तुमच्या शिवारामध्ये आल्यानंतर तुम्ही पण बघा, वाकीचा तलाव, तरडुलीचा तलाव किंवा बाकीचे सगळे तलाव एकदा फुल भरले की मग तुम्हाला पाण्याची तशी काही अडचण नाही। नंतर मग आपण टप्प्याटप्प्यामध्ये ते पाणी देणारच आहोत आणि ही सगळी योजना आम्ही सोलरवर करणार आहोत, म्हणजे सूर्यप्रकाशावर ती वीज तयार करून त्या पद्धतीनं त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामुळे तोही खर्च तुम्हाला येणार नाही। जसं आता पुरंदर, चनाई, शिरसाई हिचं सोलर पॅनलचं काम चाललेलं आहे आणि त्याही योजनामध्ये ज्या त्रुटी होत्या त्याही त्रुटी काढल्यात। त्याच्यावर आता तुम्ही इकडच्या भागातनं टेलला पडता, त्याच्यावर तुम्हालाही पाणी किंवा देऊळगावच्या पुढं पाणी जात नाही किंवा देऊळगावपर्यंत पण पाणी म्हणावं असं येत नाही, तर ते पण आता बंद पाईपलाईन केल्यामुळं यायला सुरुवात होईल आणि एक समाधान तुम्हाला मिळेल। परंतु हे जी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी। मी कामाचा माणूस आहे, मी मोकळा नुसता गप्पा हाणणारा नाही आहे आणि आज आपण बारामतीचा नावलौकिक राज्यामध्ये वाढवलेला आहे, तशा पद्धतीनं अजून आपल्याला ही सगळी कामं करायची आणि त्याच्यातनं आपला सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे। त्याकरता आपण आशीर्वाद द्यावेत, सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी देऊन मी आपली रजा घेतो। जय हिंद। धन्यवाद। 1-2 मिनिटांमध्ये